2025 हे बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्याचबरोबर क्रीडा विश्वासाठी एकदम खास राहिलेलं आहे। या वर्षी अनेक पदके भारताने मिळवली तर काही दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली। चला तर मग सरत्या वर्षानिमित्त या वर्षी गाजलेल्या क्रिकेट विश्वातील बऱ्याच साऱ्या गोष्टी जाणून घेऊया सविस्तरपणे। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। आयसीसी महिला अंडर 19 T20 विश्वचषक जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मलेशियामध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताच्या अंडर 19 महिला संघाने सलग 2 अंडर 19 विश्वचषक जिंकत विजेतेपद पटकावले होते। महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता फेब्रुवारी 2025 ला पुणे येथे झालेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला होता। पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मानाची गदा देखील प्रदान करण्यात आली होती। आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून विक्रमी तिसरे विजेतेपद पटकावले होते। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विजय। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 3 जून 2025 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला 6 धावांनी पराभव करून आपले पहिले IPL विजेतेपद पटकावले होते। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा ऐतिहासिक सामना खेळला गेला होता। रोहित शर्माची टेस्ट क्रिकेटमधील निवृत्ती 2024-25 हंगामातील खराब फॉर्मचे कारण देत रोहित शर्माने इंस्टाग्राम पोस्टद्वारे कसोटी स्वरूपातील मे 7, 2025 रोजी निवृत्ती घेतली होती। त्याने 67 सामन्यांमध्ये 40.57 च्या सरासरीने 4301 धावा केल्या होता। रोहित शर्माने घेतलेला हा निर्णय चाहत्यांसाठी खूपच भावनिक होता। विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधील निवृत्ती। रोहित शर्मा नंतर 12 मे 2025 रोजी विराटने एका भावनिक सोशल मीडिया पोस्टद्वारे टेस्ट क्रिकेट फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती। त्याने 123 सामन्यांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9230 धावा करून आपल्या शानदार कसोटी कारकिर्दीचा शेवट केला, ज्यामध्ये 30 शतकांचा समावेश आहे। 7. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जून 2025 मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचला। 27 वर्षाचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवून त्यांचे पहिले आयसीसी जेतेपद जिंकले होते। भारतीय बुद्धिबळ क्षेत्र 12 ऑगस्ट 2025 रोजी कझाकिस्तानमधील अल्माटी मास्टर्स कोनवे कपमध्ये रोहित कृष्णा एस भारताचा 89वा ग्रँड मास्टर बनला। रोहितने अंतिम फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर आर्टर डेव्हॉनचा पराभव केला होता। आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये भारत आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या स्पर्धेत नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून यजमान भारताने आपला पहिले विश्वचषक विजेतेपद मिळवले होते। 28 सप्टेंबर 2025 रोजी दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवून भारतीय पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघाने 2025 चा एशिया कप जिंकला होता। या विजयाने भारताचे एकदिवसीय आणि T20 स्वरूपात विक्रमी 9वे एशिया कप विजेतेपद पटकावले होते। पण सामन्यानंतर भारताने पाकिस्तानी वरिष्ठांकडून ट्रॉफी स्वीकारली नव्हती। खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल हा भारतातील पहिला राष्ट्रीय स्तरावरील जलक्रीडा महोत्सव आहे, जो ऑगस्ट 2025 मध्ये श्रीनगरच्या दाल सरोवर येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये रोईंग, कॉइंगो, कायाकिंग, वॉटर स्काईंग आणि शिकारा शर्यती सारखे खेळ खेळले गेले होते। यामध्ये मध्य प्रदेशने सर्वाधिक जास्त पदके मिळवली होती। भालाफेकपटू नीरज चोप्राचा कतारमधील विक्रम। भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने कतारमधील दोहा डायमंड लीग स्पर्धेत वैयक्तिक विक्रम रचला गेला आहे। नीरज चोप्राला आतापर्यंत 90 मीटरचा टप्पा पार करता आला नव्हता, मात्र या स्पर्धेत नीरजने 90.23 मीटर भाला फेकत वैयक्तिक विक्रमाची नोंद केली होती। 2025 च्या एशिया नेमबाजी स्पर्धा 2025 एशियाई नेमबाजी स्पर्धेत सर्वाधिक पदके भारताने जिंकली। ही स्पर्धा कुवेत सिटी येथे आयोजित करण्यात आली होती। भारतीय नेमबाजांनी एकूण 36 पदके जिंकून पदतालिकेतील प्रथम क्रमांक पटकावले आहे। यामध्ये 14 सुवर्ण, 14 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे। ऑगस्ट 2025 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या कॉमनवेल्थ वेल्थ लिफ्टिंग चॅम्पियन्स 2025 मध्ये भारताची स्टार वेट लिफ्टर मीराबाई चानूने
सुवर्णपदक जिंकले होते. 2025 हे वर्ष भारतीय टेस्ट क्रिकेट संघासाठी संमिश्र ठरले. भारताने वर्षाची सुरुवात इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका जिंकून केली होती. मात्र त्यानंतर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये संघाची कामगिरी निराशाजनक राहिली होती. T20 विरुद्ध दक्षिण आफ्रिका. नुकत्याच झालेल्या T20 मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा 3-1 ने पराभव केला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची T20I मालिका ही 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान झाली होती. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा ODI रायपूर येथे झाला होता. दक्षिण आफ्रिकेने 4 गडी राखून विजय मिळवला. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा ODI विशाखापट्टणम येथे झाला होता. भारताने 9 गडी राखून विजय मिळवला होता. यामध्ये रोहित, यशस्वी आणि विराट कोहली आणि KL राहुल यांनी शानदार खेळी करून शतके ठोकली होती. विजय हजारे ट्रॉफी. रोहित शर्माचे धडाकेबाज पुनरागमन. तब्बल 7 वर्षांनंतर मुंबईकडून खेळताना रोहित शर्माने सिक्कीम विरुद्ध अवघ्या 62 चेंडूत शतकं ठोकली आहेत. विजय हजारे ट्रॉफी. दिल्लीकडून खेळताना विराट कोहलीने आंध्र प्रदेश विरुद्ध 52 चेंडूत शानदार शतक ठोकले होते.